युवा प्रेरणा सामाजिक संस्था आणि माहेश्वरी मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमानं आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं आयोजनामध्ये भाग घेणाऱ्या सर्व संस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। नेत्रा पाटील जी, किरण पाटील जी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की सातत्यानं 15 ऑगस्टला दरवर्षी ते रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि त्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांना रक्तदान करण्याची प्रेरणा देतात। आज अनेक नवीन रक्तदाते याच्यामध्ये जोडले गेलेत, अनेक तरुण याच्याशी मध्ये जोडले गेलेत, शासकीय सेवेतली मंडळी जोडली गेलेली आहेत आणि या सगळ्यांच्यामुळे रक्तदान ही एका पद्धतीची चळवळ बनून त्या माध्यमातून दानाची ही सवय ही सातत्याने रक्तदात्यांमध्ये लागते आणि त्यामुळे या अभियानाला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा। खरं तर आजचा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी देशप्रेम, अभिमान आणि स्वाभिमानाचा दिवस आहे आणि या निमित्तानं देशप्रेमाचे अनेक कार्यक्रम तर साकारले जातातच आहे, पण त्याचबरोबरीने अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा मोठ्या संख्येने साकारले जातात। आज आपण ज्या ठिकाणी आहोत खारघरमध्ये आमचे सहकारी भाजपचे नेते किरण पाटीलजी, आमच्या नेत्या नगरसेविका नेत्राताई पाटील यांच्या माध्यमातून एका उपक्रमाचं जे सातत्य टिकवलं गेलं तो उपक्रम आहे रक्तदान शिबिराचा उपक्रम। गेल्या 16 वर्षापासून अविरतपणे 15 ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ते न चुकता हा उपक्रम साकारतात आणि शेकडो रक्तदात्यांना आपल्याशी जोडून घेतात आणि त्या ठिकाणी कॅन्सरग्रस्त सगळ्या पेशंट्सला याची कशी मदत होईल याची काळजी घेतात। युवा प्रेरणा सामाजिक संस्था असेल किंवा माहेश्वरी प्रगती मंडळ असेल यांच्या माध्यमातून हा जो कॅम्प आहे तो प्रत्येक वर्षी साकारला जातो। आज सुद्धा या ठिकाणी आतापर्यंत 81 बॉटल जमा झाले आहेत। अजूनही नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत। मला वाटतं की जनसामान्यांची जुळलेली ही त्यांची नाळ आहे की त्यांनी एखादं अपील केलं तर त्या जनसेवेच्या प्रवाहामध्ये शेकडो नागरिक सहभागी होतात। हा सुद्धा मेसेज आपण लक्षात ठेवला पाहिजे। शेवटी स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी जोश आणि जल्लोषाचा दिवस आहेच, पण देशाच्या देशभक्तीची एक परमोच्च सीमा जी असते, आपल्या प्रत्येकाच्या मनात देशभक्ती असते, पण ती दाखवण्यासाठी आपल्याला जवानांसारखं बॉर्डरवर जाण्याची आवश्यकता नाहीये। जवान हे त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी बजावतायत। त्यांच्या देशप्रेमाची परिभाषा ही आपण करू शकत नाही, इतक्या उच्च दर्जाचं त्यांचं देशप्रेम आहे, पण आपण जर ते करू शकत नसू तर किमान आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या देशाचं काहीतरी देणं लागतो ही भावना तरी आपल्या कृतीतून दाखवू शकतो का हा प्रश्न असतो। आणि म्हणून जेव्हा नेत्राताई असतील, किरणजी असतील, त्यांचे सहकारी असतील असा एखादा उपक्रम 16 वर्ष साकारतात, त्यातून देशप्रेम किती उच्च दर्जाचं आहे हा संदेश ते या ठिकाणी देतात आणि त्यामुळे अशा देशप्रेमाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे। शेवटी या समाजासाठी काहीतरी करणं आणि देशासाठी काहीतरी करणं म्हणजेच देशप्रेम आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी या उपक्रमाला जी काही आज साथ दिली त्या आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजच्या मंगल दिनाच्या, स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्या खारघरवासियांना मनापासून शुभेच्छा। मेरा नाम धीर पटेल है और मैं युवा प्रेरणा सामाजिक संस्था को बहुत थैंकफुल हूँ कि उन्होंने हर साल ये आयोजना रखते हैं कि हर साल ब्लड डोनेशन का होता है एंड आई एम वेरी थैंकफुल। और ये मेरा फर्स्ट टाइम था और आज इतने शुभ मौके पे, इतने बड़े दिन पे इतना अच्छा काम करने मिले, इससे ज़्यादा अच्छा नसीब किसका हो सकता है। एंड आई रिक्वेस्ट एवरी युवा टू ऑल्सो डोनेट देयर ब्लड एवरी ईयर। थैंक यू वेरी मच। So my name is Pritha Kothari. I'm 19 years old and this is my first time donating blood. It is a mixed feeling. I'm nervous and excited at the same time, and it's amazing and it's a privileged feeling to actually donate blood to someone who is needing it. Thank you. I feel very positive और ये सब आजकल चल रहा है कि यार should come forward and do this noble work that causing जिसको ज़्यादा ज़रूरत है ये ब्लड की अच्छा यूज़ होगा और हमें यूज़ पॉजिटिविटी आगे स्प्रेड करनी है। थैंक यू। संस्था की तरफ से जो ब्लड कैंप होता है बहुत मोटिवेशनल है। They should really come here and donate blood because if you donate blood, that could save lives. सबके लिए भी अच्छा है।